गुड मॉर्निंग माझ्या प्रिय विद्यार्थिनी मैत्रिणींनो. आज आपण आजच्या या तासाला परिसर भाग 2 या परिसर भाग 2 मधील पाठ 1 ते 3 प्रश्नांचा अल्पसा आपण या ठिकाणी काय करणार आहोत, या ठिकाणी सराव घेणार आहोत, माहिती घेणार आहोत पाठीमागच्या तासाला काय झालेलं आहे. तर आपल्याला माहित आहे पान नंबर 14 वरील काही प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला फक्त या ठिकाणी आपण ओहापोह चर्चा करायची आहे फक्त. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, प्रश्न पहिला मग आपण पाहूया. एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते? आपल्याला माहित आहे आपल्या शाळेमध्ये आपल्या प्रशालेत सुसज्ज अशा प्रकारची प्रयोगशाळा आहे आणि त्या प्रयोगशाळेमध्ये काय आहे, सूक्ष्मदर्शिका आहे. सूक्ष्मदर्शिका, त्या सूक्ष्मदर्शिकेखाली जी काचपट्टी आहे त्या काचपट्टीवरती आपल्याला काय करता येतात, जे अतिसूक्ष्म आहे, आपल्या डोळ्याला कदापिही दिसू शकत नाहीत अशा प्रकारच्या जे प्राणी आहेत त्या किंवा जे सजीव आहेत त्या सजीवाचं निरीक्षण आपल्याला करता येतं. अमिबा, आपल्याला माहित आहे पाठीमागच्या तासाला आपण पाहिलेलं आहे की अमिबा हा पहिल्यांदा एकपेशीय सजीव पाण्यामध्ये निर्माण झाला. अमिबा हा एकपेशीय सजीव पाण्यामध्ये निर्माण झाला आणि त्यानंतर आपण त्याच्याही अगोदरची माहिती पाहिलेली होती की ज्यावेळेस पृथ्वीची निर्मिती झाली त्यावेळेस पृथ्वी ही सुरुवातीला वायू रूपात होते. वायूचा एक गोळा होता पृथ्वी, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये. नंतर ती एक द्रवाचा गोळा झाली तयार, पाण्याचा गोळा तयार झाला पृथ्वीचा, एक वायू, द्रव आणि त्यानंतरचा पृथ्वीचा तिसरा प्रकार म्हणजे स्थायू. स्थायू म्हणजे दगडामध्ये मातीमध्ये पृथ्वीचं काय झालं, रूपांतर झालं. तर अशा प्रकारे तीन प्रकारच्या अवस्थेमधून पृथ्वी गेली आणि त्यानंतर आपण माहिती पाहिलेली आहे पाठीमागच्या तासाला की पृथ्वीवरती जमीन आणि पाणी याचं विभाजन झालं आणि या विभाजनामध्ये जवळजवळ 71% भाग पृथ्वीचा काय केलेला आहे, पाण्यानं व्यापलेला आहे आणि 29% भागच काय आहे, भूभाग आहे किंवा जमिनीचा भाग आहे. तर अशा प्रकारे जमीन आणि पाण्याचं असमान अशा प्रकारचं वितरण पृथ्वीवरती झालं. आपल्याला आकाशाचा रंग निळा का दिसतो, तर त्याचं कारण काय आहे, तर पृथ्वीवरील असणारं पाणी, त्या पाण्यामुळं पृथ्वीचा रंग काय दिसतोय, निळसर दिसतोय. आकाशाचा रंग निळसर दिसतोय. तर पृथ्वीचे परिवलन, पृथ्वीचे परिभ्रमण, आकाशगंगा, सूर्यकूट याच्या संदर्भातही आपण पाठीमागच्या तासाला माहिती पाहिलेली आहे. सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे जे ग्रह आहेत त्या ग्रहांना सूर्यकुल असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये जवळजवळ 8 ते 9 ग्रह आहेत. 8 ते 9 ग्रह आहेत आणि ते ग्रह सगळे पृथ्वी, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो अशा प्रकारचे हे जे ग्रह आहेत, शनी, शुक्र, शनी अशा प्रकारचे जे ग्रह आहेत हे सर्व ग्रह कुणाभोवती फिरत आहेत, तर सूर्याभोवती फिरत आहेत. सूर्याच्या प्रचंड अशा गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते स्वतःभोवती फिरत फिरत ते कुणाभोवती फिरत आहेत, सूर्याभोवती फिरतात. गुरुत्वाकर्षण शक्तीनं त्यांना आपल्याकडे काय केलेलं आहे, खेचून घेतलेलं आहे. आपल्याला सुद्धा माहित आहे पृथ्वीची सुद्धा गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे स्वतःकडे खेचून घेण्याची पॉवर. आपण कितीही जोरात चेंडूवर आकाशामध्ये टाकला तर तेवढ्याच वेगाने तो काय करत असतो, जमिनीकडे येत असतो आणि जमिनीवरती आदळत असतो. त्याचं कारण का, तर प्रत्येक वस्तूला पृथ्वी काय करते, स्वतःकडे खेचून घेते. असेच प्रत्येक ग्रहाला सूर्यानं आपल्याकडे काय केलेलं आहे, ठराविक अंतरावरती खेचून घेतलेलं आहे आणि ते सर्व ग्रह हे सूर्याभोवती काय करत असतात, फिरत असतात. अहोरात्र आणि दिवस रात्र असे कोट्यावधी वर्ष झालेले आहेत. हे चक्र असं चालू आहे, या चक्रामध्ये काहीही बदल होत नाही. तर माझ्या प्रिय विद्यार्थिनी मैत्रिणींनो, या पाठाचं वाचन आपण केलंच पाहिजे किंवा इतिहासाच्या काल संकल्पनाही आपण समजून घेतलेल्या आहेत पाठीमागच्या तासाला.
इसवी सन पूर्व आणि ईसापूर्व याच्या संदर्भातही आपण काय केलेले आहे, माहिती घेतलेली आहे. इतिहासाची साधनेही आहेत, आपण पाहिलेली आहेत. लिखित साधने, भौतिक साधने आणि मौखिक साधने या सर्व गोष्टींचा आपला अभ्यास असला पाहिजे, वाचन केलं पाहिजे. आणि वाचन केल्याशिवाय या गोष्टी व्यवस्थित अशा लक्षात राहत नाही. लिखाणही केलं पाहिजे. महत्वाचे जे मुद्दे आहेत किंवा पॉइंट्स आहेत, ते पॉइंट्स आपण काय केले पाहिजे, लिहिले पाहिजे, लक्षात ठेवले पाहिजे. आणि आपल्याला माहित आहे, पान नंबर 14 वरील एक प्रश्न आहे पहा, पुढील घटना कालानुक्रमाने लिहा. काळ ज्या घटना घडून गेलेल्या आहेत इतिहासा काळात किंवा इतिहासकालीन किंवा ऐतिहासिक कालामध्ये ज्या काही घटना घडून गेलेल्या आहेत, त्या क्रमबद्ध रीतीने काय करायचं असतं, लिहायचे असतात. त्याच्यावरून इतिहासाची माहिती आपल्याला काय होत असते, मिळत असते. आता अ, आ, इ, अशा प्रकारचे 4 पॉइंट्स दिलेले आहेत. या ठिकाणी 4 वाक्य दिलेले आहेत. त्यातली 4 वाक्यातली आपण काय करायचंय, घटना क्रमानं तुम्ही लिहिलंच असणार आहे. प्रश्नांची उत्तर तुम्हाला लिहायला सांगितलेली होती आणि लिहिलेली आहेत, पण आपण या ठिकाणी सराव घेतोय, पाहतोय आपण. पहिलं वाक्य आ अ आहे पहा, पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली. दुसरा आ आकडा आहे, सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. ई आकडा आहे पहा, अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. आणि दुसरा ई आकडा आहे, तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. आता हे सगळं सविस्तर लिहायचंय. स्टार्ट कशाने होईल, तर सर्वप्रथम तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग आकाशात निर्माण झाला किंवा अवकाशात निर्माण झाला, हा स्टार्ट. त्यानंतर काय झालं, ढग निर्माण झाल्यानंतर काय झालं, तर त्या ढगाला क्रशिंग झाल्यामुळं त्याचा काही भाग तुटला गेला आणि तो सूर्याभोवती फिरायला लागला आणि त्याच्यापासून ग्रहांची निर्मिती झाली. मग आ आकडा यानंतर लिहावा लागेल, सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. त्यानंतर आणि त्यानंतर निर्माण झाल्यानंतर, ग्रह निर्माण झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह निर्माण झाले. त्यांच्या त्या अवस्थांमध्येही फरक पडला आणि त्यानंतर पृथ्वीवर जलाशयाची निर्मिती झाली. पृथ्वीसारखे अनेक ग्रह निर्माण झाले, 8-9. आणि त्यानंतर आपल्या पृथ्वीवरती मात्र जलाशयाची काय झाली, निर्मिती झाली. आणि जलाशयाची निर्मिती झाल्यानंतर मग काय झालं, तर अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. पाण्यामधून सजीवाची निर्मिती झाली. पाण्यामधून काय झाली, सजीवांची निर्मिती झाली. तर माझ्या प्रिय विद्यार्थिनी मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपले जे काही पाठीमागचे शब्द आहेत, प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे, आपल्याला लिहिता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण काळजीपूर्वक केल्या पाहिजे. आणि मुख्यतः आपण काय केलं पाहिजे, लिखाण काम केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. वेळच्या वेळेला आपण काय केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. आणि अक्षराच्या कडे फार काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही सुलेखन करा किंवा आपल्या मराठी भाषेचं जे पुस्तक आहे, मराठी भाषेमधले जे काही धडे आहेत, त्या धड्यातले काही परिच्छेद जे असतात, ते परिच्छेद दररोज निदान 2-3 परिच्छेद तरी कमीत कमी आपण लिहिलं पाहिजे. त्याशिवाय आपलं अक्षर सुंदर आणि चांगल्या प्रकारचं येणार नाही. तर आजच्या या पाठाच्या वेळेस प्रकरण 4 आपण फक्त अल्पसा परिचय करून घेणार आहोत. या पाठाचा, या प्रकरणाचा फक्त आपण अल्पसा परिचय करून घेणार आहोत. तर पाठीमागे जे पाठ आहेत 1, 2, 3 या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिली असतील, आपल्या पालकांना दाखवले असतील, याबद्दल काही शंका नाही. फक्त त्याचं पाठांतर केलं पाहिजे, अधूनमधून त्याचं काय केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. तरच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित अशी स्मरणात राहतील. आणि त्यानंतर आजच्या या तासाला आपण प्रकरण 4 आहे. हे प्रकरण पहा, उत्क्रांती या 4थ्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आपण आजच्या तासाला थोडक्यात काय करणार आहोत, परामर्श घेणार आहोत.
पहिल्यांदा काय पहा, उत्क्रांतीची संकल्पना मांडली गेली. उत्क्रांतीची संकल्पना काय आहे? उत्क्रांतीची संकल्पना या प्रकरणामधले महत्वाचे पॉइंट. नंतर प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे. प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे. प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे. आणि त्यानंतर तिसरा पॉइंट काय पहा, मानव सदृश्य वानर. तिसरा टप्पा उत्क्रांतीचा, मानव सदृश्य वानर. मानव सदृश्य वानर. 4.1, 4.2 आणि 4.3 म्हणजे 3 महत्वाचे काय आहेत? उत्क्रांतीच्या कार्यामध्ये काय आहेत? 3 महत्वाचे टप्पे आहेत. किती महत्वाचे टप्पे आहेत? 3 महत्वाचे टप्पे आहेत. पहिला टप्पा पहा, उत्क्रांतीची संकल्पना. दुसरा प्रकार प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे. आणि तिसरा पॉइंट पहा, मानव सदृश्य वानर. म्हणजे माणूस कसा परावर्तित होत गेला, माणसामध्ये कसा हळूहळू बदल होत गेला. प्राचीन काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंत किंवा आताच्या काळापर्यंत माणूस काय सहजासहजी बदलला नाही. त्याच्यामध्ये फार मोठं परिवर्तन व्हायला हजारो लाखो वर्षांचा काळ गेला. हजारो वर्षांचा काळ गेल्यानंतर आजचा हा माणूस समृद्ध, प्रगतशील, सुसंस्कृत माणूस तयार व्हायला इतका कालावधी गेला. तर या ठिकाणी उत्क्रांतीची जी संकल्पना आहे, ती संकल्पना आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत. उत्क्रांती या शब्दाचा साधारण अर्थ सतत आणि संथ वेगाने होणारा बदल असा होतो. तर उत्क्रांती या शब्दाचा आपण लिहून घेऊया. तुम्ही लिहा हे. उत्क्रांती या शब्दाचा सर्वसाधारण उत्क्रांती या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ असा आहे. सर्वसाधारण अर्थ असा, सतत आणि संथ वेगानं होणारा बदल. सतत आणि संथ वेगाने होणारा बदल. तर माझ्या विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आजच्या या तासाला या ठिकाणी इथंच आपण थांबत असताना या प्रकरणाचं आपण घरी वाचन करायचंय, आपल्या पालकांना दाखवायचं आहे. आणि या पाठीमागील 1, 2, 3 प्रकरणाची जी प्रश्नोत्तरं जी लिहिली आहेत
त्या उत्तरांचं आपण काय करायचं आहे, घरी वाचन करायचं आहे. तोपर्यंत धन्यवाद.